Today we will continue the remaining part of exercise 2.6 and example number 3. Friend, in this example we have given the flow chart and we have to complete it. आपल्याला चार्ट दिला आणि त्या चार्टनुसार आपल्याला ह्या सगळा हा चार्ट पूर्ण भरायचा आहे, परंतु सगळ्या ॲक्टिव्हिटी करून भरायचं आहे. ओके, आता इथं उदाहरण पहा. काय उदाहरण आहे पहा. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्रीज. देअर आर 150 ऑरेंज ट्रीज इन द मधुसूदन्स garden. Okay, the number of trees in each row is 5 more than that in each column. The number of trees are more than in rows than the column. Find the number of trees in each row and each column with the help of the following flow chart. या दिलेल्या फ्लो चार्टने आपल्याला कॉलम मध्ये किती आणि रो मध्ये किती एकूण झाडं किती आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता इथं आपण सांगितलं, इथं क्लिअर सांगितलं पहिल्या फ्लो चार्ट मध्ये नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज x. ओके, अँड नंबर ऑफ ट्रीज इन अ रो इज. आता 5 मोर दॅन आहे म्हटल्यानंतर काय ॲडिंग करतो आपण. मग इथे येणार आहे तुमचं काय x प्लस 5. इथं आलं x प्लस 5 and total number of trees किती आहेत. there are पा in the orange garden of Mr. Madhusudan there are 150 orange trees. मग इथं लिहिलं 150. ओके, हे झाले 3 कॉलम, 1 2 आणि 3 झालेत. ओके, आता इथं काय सांगितलं फ्रेम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा म्हटलं. आपण काय करूया, हा भाग सगळं लिहिला आहे आपण आणि इथं आपण तो क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण तयार करूया. ओके, नाव सी व्हॉट विल बी द क्वाड्रॅटिक इक्वेशन. नाव द क्वाड्रॅटिक इक्वेशन विल बी द नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम अँड नंबर ऑफ ट्रीज इन अ रो. इफ वी मल्टिप्लाय बोथ देन वी विल गेट द टोटल नंबर ऑफ ट्रीज. आता आपण शाळेमध्ये पण उभं राहताना सर्व विद्यार्थ्यांचं आपण ज्यावेळेला किती विद्यार्थी आहेत ते जर आपल्याला मोजायचं म्हटलं तर असे 25ची लाईन केली आपण आणि अशी 25ची लाईन केली, बरं की नाही. आणि आता 25 गुणिले हे 25 या दोघांचा गुणाकार केला तर टोटल विद्यार्थी मिळतात आपल्याला. मग आपण इथं त्याच पद्धतीनं इथं करतोय आपण x हे कशामध्ये कॉलममध्ये मल्टिप्लाय रोमध्ये किती x प्लस 5. x प्लस 5 इज इक्वल टू टोटल ट्रीज किती 150. इन दिस वे या पद्धतीनं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण तयार केलं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार केल्यानंतर बघा काय येईल. मग आता या एक्सनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो आपण. मग इथं लिहिलं आपण एक्स स्क्वेअर प्लस 5x अँड इज इक्वल टू 150. या पद्धतीनं इक्वेशन तयार झालं. आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये घेऊया त्याला. हा 150 प्लस आहे, इकडे आल्यानंतर तो काय होईल मायनस होईल. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. नाउ वी हॅव टू फाइंड द फॅक्टर्स ऑफ 150 इन सच अ वे दॅट देअर सबट्रॅक्शन मस्ट बी अ 5. 150च्या आपल्याला अशा अवयव पाडायची, त्यांची वजाबाकी किती आली पाहिजे 5 आली पाहिजे. बोला 15 दाई 150 करेक्ट आहे. मग इथं 15 आणि 10 हे त्याचे अवयव पडले, फॅक्टर्स मिळाले आपल्याला. मग इथं लिहिलं एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0 इन दिस वे. ओके, नाव then we will group these two and these two. In this group we will take the common x here. X in a bracket x plus 15 minus 10 in a bracket x, this minus minus plus 15 is equal to 0. Okay friends, now we will take the common bracket here x plus 15 x plus 15. Okay, now I will write here x plus 15 is the first bracket and second bracket will be x minus 10.
x minus 10 is equal to 0. Now taking every bracket is equal to 0 now. X plus 15 is equal to 0, comma, x minus 10 is equal to 0. Therefore, x is equal to minus 15 and x is equal to 10. There are two answers, but the number of trees are not negative. Therefore, minus 15 is not the answer. Okay, now see here. Number of trees in column B, x. What is the value of x here? 10. Okay, find the value of x. इथं म्हटलं आपल्याला मग x ची व्हॅल्यू किती आली आहे? 10 is equal to 10. And number of trees in a row. Number of trees in a row किती आहेत? 5 more than आहे, बरं की नाही? मग 5 more than म्हटल्यानंतर हा 10 आहे, मग more than 5 म्हटल्यानंतर 5 जास्त आहेत, मग इथे येणार किती? 15. Here is a 15. Therefore, we will write here the number of trees. The number of trees in column is equal to 10 and the number of trees in a row is 50. In this way, this is the completion of the example and we will continue the next example. See ya. Okay, आता इथे तुम्हाला हे चार्ट तसंच ठेवायचा, ही ॲक्टिव्हिटी पण करायची आणि नंतर त्याच्या खाली ही चार्ट बनवून काय करायचं आहे? पूर्ण भरायचं आहे. ओके, फक्त चार्ट भरून मार्क मिळणार नाही, तुम्हाला ॲक्टिव्हिटी करून नंतर मग फ्लो चार्ट तयार करायचा हा खाली उदाहरणाच्या खाली आणि नंतर हा फ्लो चार्ट भरायचा आहे. ओके, आता चौथ्या उदाहरणाकडे येतोय आपण. दिस इज अ फोर्थ एक्झाम्पल अँड इन दिस एक्झाम्पल we have given that here Vivek is older than Kishore. Vivek is older than Kishore म्हणजे विवेक हा किशोरपेक्षा मोठा आहे. किती ना? बाय 5 years. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. The sum of the reciprocals of their ages is 1/6. मग त्यांचं वयांचं रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त त्यांच्या व्यस्तांची बेरीज किती आहे? द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. Therefore, find their present ages. We don't know the present ages of their Vivek and the Kishore. Okay, now we will consume that, or we will see here. We will write here the age of Kishore be a x year. We will write here, see here. In the answer, we will write let the age of Kishore be x year and the age of Vivek will be 5 more. Therefore, will be x plus 5 year. By the given condition, the reciprocal of their ages, the sum of the reciprocal of their ages. Now, what will be the reciprocal of x? Here 1/x, and the reciprocal of x plus 5, that is 1/x plus 5. These are the reciprocals of their ages. And what is the condition here? The sum. Here it is a sum. The sum of the reciprocals of their ages is equal to 1/6. In this way, it is the equation. Now we will solve it now here. How to solve? See here. We will write here taking LCM
of this here x in a bracket x plus 5, and this x plus 5 comes here and x comes here. Therefore x plus 5 plus x is equal to 1 by 6. Okay, see here x plus x here, that is a 2x plus 5 divided by, we will multiply this by x here, x into x, that is x square, plus x into 5, that is a 5x, and is equal to what? 1 by 6. We will do the cross multiplication now. 6, we have to multiply 6 to this, and we have to multiply 1 to this. Okay, now we will write here 6 in a bracket 2x plus 5 is equal to, एक ने याला मल्टिप्लाय केलं तर तेवढंच झालं. ओके, नाव हियर वी राइट हियर x square plus 5x. now we have to multiply 6 to in the bracket. okay, 6 into 2, that is 12x, plus 6 into 5, that is 30, is equal to x square plus 5x. we have to convert it into a standard form, and this becomes here, okay, x square plus 5x, 12x plus है, इकडं आल्यानंतर तो काय झाला minus 12x plus 30 आहे, इकडे आल्यानंतर तो minus 30 झाला, is equal to 0. okay, now here x square 5x minus 12x, that is a minus 7x, and this minus 30 is equal to 0. In this way we have got the quadratic equation, standard form of the quadratic equation, and we have to find the factors of 30 in this way that their subtraction must be a 7. तर 30 चे अवयव आपल्याला पाडायचेत, आणि 30 चे अवयव असे पाडायचेत की त्यांची वजाबाकी किती आली पाहिजे? 7 आली पाहिजे. बोला, बरोबर आहे? बोला बोला, किती आलं? त्याचं सबट्रॅक्शन येईल 30, आणि 10 आणि 3 हे अवयव तुम्हाला मिळाले. 10 त्रिक 30, 10 मधून 3 गेले, 7 राहिले. आता इथं आपण इथं लिहितोय x स्क्वेअर मायनस 10x and plus 3x minus 30 is equal to 0. आता इथं वजा का घेतलं, इथं अधिक का घेतलं? कारण वजाबाकी आपल्याला 7 पाहिजे, वजा 7 पाहिजे, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह इथं वजा घेतलं. आता इथं दोघांचा हा ग्रुप केला, या दोघांचा ग्रुप केला. मग इथं पहिल्या ग्रुपमध्ये काय येईल कॉमन? x इन अ ब्रॅकेट x minus 10 plus 3 इन अ ब्रॅकेट x minus 10 is equal to 0. आता इथं तुम्हाला इथं कॉमन ब्रॅकेट मिळाला, x minus 10 and x minus 10. त्या कॉमन ब्रॅकेटपैकी एक लिहिलं. आता इथं लिहिलं x minus 10 हा पहिला ब्रॅकेट, आणि दुसरा ब्रॅकेट होईल x plus 3 is equal to 0. Now taking every bracket is equal to 0. Now see here x minus 10 is equal to 0 and x plus 3 is equal to 0. Therefore x is equal to 10 and x is equal to minus 3. These are the two answers, but ages are not negative. Okay, therefore x is equal to minus 3 is not the answer, and answer is a x is equal to 10. What we have assumed the age of Kishore is x here, then x is equal to 10. The age of Kishore will be a 10 year. Okay, we'll write the last answer here. Therefore age of Kishore is 10 year. And see here, Vivek is older than Kishore. Vivek is older than Kishore. Therefore what will be the age of Kishore here? Vivek, the age of Vivek is 15 year, because Vivek is older than a Kishore. Therefore 10 years and 15 years, their ages are respectively. Okay, now we will continue the example number 5.
see here, Suyash scored 10 marks more in the second test than in the first test. ओके, सुयशनं काय केलं, पहिल्या टेस्ट मध्ये जे मार्क मिळालेत त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या टेस्ट मध्ये मार्क घेतलेत. किती मार्क घेतलेत? 10 मार्क घेतलेत. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन अ सेकंड टेस्ट than in the first test. 5 times the score of the second test is same of the score in the first test. Find his score in the first test. We will write here, Suyash scored X marks. Suyash scored X marks in first test. Okay, now in a second test he scored 10 marks more in the first test. In the second test he scored more 10 marks more, therefore X plus 10. Okay, it is the first condition. And in the second condition, what he say, 5 times more the second test. Second test 5 more. Second test 5 times. Here 5 times. 5 times the score of the second test is the same in same score in the first test. Here we have forgot to write the square of. Okay, sorry for that. Suyash scored X marks in a first test, and in the second test he scored 5 times the square of the score in the first test. Okay, then what will be the equation? Will here the first test square is equal to 5 times second 5 times x plus 10. Okay, here in this way it will be the equation. now आता इथं जर तुम्ही पाहिलं तर काय दिसतं पहा आपल्याला, इथं क्लिअर आहे. इथं पहिल्या टेस्टचा स्क्वेअर केला आणि दुसऱ्या टेस्टचं काय केलं, 5 मल्टिपल केलं. आता याला जर सोडवलं आपण तर काय मिळेल पहा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, या 5 ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, 5x प्लस 5 इंटू 10 दॅट इज 50. आता हा भाग इकडे येईल, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. फार सोपं आहे. 50चे अवयव पाडले आपण आणि वजाबाकी किती पाहिजे आपल्याला, 5 पाहिजे. मग 10 गुणिले 5 जर केलं तर 10 × 50 झालं आणि वजाबाकी केली त्यांची, 10 मधून 5 गेले तर 5 राहिले. मग इथं लिहिलं आपण एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. व्हेरी सिम्पल. नाव सी हिअर, या दोघांचा ग्रुप केला आणि या दोघांचा ग्रुप केला आपण, तर इथं कॉमन काय निघलं तुमचा, x minus 10 plus 5 x minus 10 is equal to 0. ओके, आता दोन ब्रॅकेट आहेत, एक कॉमन ब्रॅकेट आहे x minus 10 आणि दुसरा कोणता होईल तर x plus 5. ओके, राईट हिअर x minus 10 is a first bracket and x plus 5 is a second bracket is equal to 0. Now taking every bracket is equal to 0, x minus 10 is equal to 0 and x plus 5 is equal to 0. Okay, see here, now x is equal to 10 comma x is equal to minus 5, but minus 5 is not answer because the marks are not negative. Okay, therefore he got x is equal to 10 marks, that is Suyash scored 10 marks more in a second test. Find the score in the first test. Here we assume the first test marks, that is ex here, then we will write the answer. Therefore
the score in the first test, the score in the first test is 10 marks. Okay, 10 marks. In this way, this example number 5 is completed. Now friend, we have completed today example number 3, 4, 5, and in the next video we will complete the next examples, and for that you have to best luck from me. आतापर्यंत आपण जेवढं सोडवलं आहे ते सर्व उदाहरणं मनानं काय करा, सोडवा. एक रफ वहीमध्ये पूर्ण घ्या, पूर्ण सोडवा. वही, पेन, पुस्तक घ्या, व्हिडिओ पहा, नाही समजलं तर पुन्हा पहा. ओके, आणि सर्वांचं धन्यवाद. ओके, थँक्यू व्हेरी मच.